मुझे लगता है उसका जवाब दिल्ली की जनता ने दिया है। भारतीय जनता पार्टी पर ये जो विश्वास दिल्ली की जनता ने दिखाया है, मेरा मानना है आने वाले दिनों में दिल्ली वासियों के जीवन में बीजेपी परिवर्तन लाएगी। काँग्रेसनं खातं सुद्धा खोललेलं एकत्रित मेळावा घेतलेला होता, त्याचा या निकालावरती किती परिणाम झाला असं वाटतं? असं आहे की माझ्या प्रचाराचा वगैरे परिणाम याच्यावर नाही। लोकांनी मोदीजींना साथ द्यायचं ठरवलं होतं। मला एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी समिधा आमची पण आहे आणि त्यात दिल्लीचा मराठी माणूस हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला, याचा मला मनापासून आनंद आहे। काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, मात्र आज निकाल लागला, खातं सुद्धा काँग्रेसला दिल्लीमध्ये खोलता आलं नाही, एकही जागा काँग्रेसला आली नाही। मी कालच प्रतिक्रिया दिली होती। राहुल गांधींची कव्हर फायरिंग आहे। त्यांना हे लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये त्यांना काही मिळणार नाही, त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली। राष्ट्रवादीचं डिपॉझिट 27 जागांवरती जप्त झालंय। महाराष्ट्रात जे तुमचे मित्र पक्ष आहेत, दिल्लीत मात्र त्यांना फार काही यश येताना दिसलं। त्यांनी प्रयत्न केला, प्रयत्न करणे काही वाईट नसतं। काल अजित पवार पुण्यामध्ये बोलले होते की धनंजय मुंडेंच्या संदर्भात जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील। तुम्हाला जी माहिती आहे त्यानुसार काय तुम्ही निर्णय घेणार? ते काय बोलले मला माहित नाही, ते काय बोलले त्यांना विचारेन आणि मग बोलेन। तुमच्या म्हणण्यावर मी बोलणार असं आहे। असं आहे की पहिल्यांदा तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोललं पाहिजे। त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्याच हाताने होऊ नये, या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आणि त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई होईल। देखिए, एक है तो सेफ है, ये दिल्ली में भी चला, क्योंकि पूरे देश ने लोकसभा के बाद अनुभव किया कि हम बटेंगे तो राजनीति में भी कटेंगे। इसलिए एक है तो सेफ है का नारा ये पूरे देश ने स्वीकारा और मोदी जी के इस नारे पर पूरा देश एक हुआ और पूरे देश ने हरियाणा में, महाराष्ट्र में, अब दिल्ली में और इसके बाद आने वाले राज्यों में भी यही आपको दिखाई पडेगा। लाडक्या बहिणींचा तुम्हाला खूप फायदा झाला, त्यानंतर तुम्ही आता लाडक्या बहिणींचं जे आहे ते मागे येत आहेत, त्यातल्या लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागतात, त्यावरती काय? चारचाकी गाडीचा एक निकष आलेला आहे त्याच्यावर कुठलाही नवीन निकष नाही। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही, पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे CAGला उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर CAGचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल। त्याची सुरुवात आम्ही केली आहे, कुठलेही नवीन निकष नाहीत। चला, तर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस बोलत होते इतिहासाचं विकृतीकरण कोणीच करू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच यावेळेस अद्याप लाडक्या बहिणींकडून पैसे पुन्हा घेण्याचा विचार नाही असं देखील देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना दिलासा देताना म्हटलंय। तर आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेत कुठलेही नवीन निकष नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी स्वतःहून
या योजनेचा लाभ घ्यायचं सोडलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून पुन्हा पैसे घेण्यासंदर्भात कुठलीच योजना सध्या नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे.